त्याच्या संदर्भामध्ये 25 आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। एनडीएच्या उमेदवाराला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी समर्थन देणार नाही, खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट। भाजपला मतफुटीची भीती वाटतेय का, राऊतांचा सवाल। सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे पहिले नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। मात्र राजकारणात सौजन्य दाखवावं लागतं, पण ते राऊतांमध्ये नाही, बन यांची टीका। राज्यातल्या महापालिकांच्या प्रभाग रचनेचं प्रारूप आज प्रसिद्ध होणार। मुंबई, पुणे, ठाणेसह अ, ब, क वर्गातल्या महानगरपालिकांचे प्रभाग आज कळणार। आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून हरकती व सूचना मागवणार। येत्या काळात भाजप एक नंबरचा पक्ष राहील, वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य। ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, पालघर, उल्हासनगरची जिल्हा परिषद आमच्याकडेच राहील, वनमंत्री गणेश नाईकांना विश्वास। काँग्रेसची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करा, जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे मागणी। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची चौकशी करण्याचीही मागणी। एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार याच महिन्यात होण्याची शक्यता, पगाराची फाईल आजच वित्त मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश। सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर आता सरकारचं नियंत्रण, परदेश दौऱ्याचा राज्य सरकारला नेमका काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागणार। बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर यातील आणखी एक विशेष बाब समोर आली आहे। जिल्हा परिषदेच्या 17 पुरुष कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश असल्याचं कळतंय। चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का, अनिल धानोरकर यांचा भाजपत प्रवेश। काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या दिराचा भाजपत प्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि हंसराज अहिरांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते भाजपत दाखल। मराठा आरक्षण प्रश्नावर धाराशिवच्या दौऱ्यावर असलेल्या मंत्री रामदास आठवलेंनी मराठा कार्यकर्त्यांची भेट घेतली। जरांगे पाटलांवर मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नका, मराठा कार्यकर्त्यांची रामदास आठवलेंकडे मागणी। मराठा ओबीसी वादाचं मूळ शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच जरांगे नावाचं मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय। लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य, तर महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार, हाकेंची घोषणा। लक्ष्मण हाकेंनी जातीय तेढ निर्माण करू नये, अन्यथा त्यांची जीभ हसडली जाईल, जरांगेंचे समर्थक। गंगाधर काळकुटेंचा इशारा, तर जो कोणी हाकेंची जीभ हसडेल त्याला ₹1,00,000 बक्षीस देऊ, काळकुटेंची घोषणा। पालघरमध्ये शिंदेंच्या सेनेला खिंडार, शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश, तर भाजपनं महायुतीत मिठाचा खडा टाकल्याची शिवसेनेची टीका। तुळजापुरात महाविकास आघाडीकडून मतचोरीच्या विरोधात सरकारच्या निषेधार्थ मोर्चा। ठाकरे सेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी। काल नाशिक ग्रामसभेमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी सरपंच तसंच तंटामुक्ती अध्यक्षांसह 10 जणांना अटक। गावकीचं राजकारण आणि काही कामाच्या मुद्द्यांवरून ग्रामसभेत 2 गटात वाद झाला होता। एक छोटासा ब्रेक घेतो, या बातम्यांसह पाहत रहा एबीपी माझा।